तर आपण हे दृश्य पाहतोय। राजकोटवरती मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत, किल्ल्याची पाहणी करणार आहेत। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी विविध राजकीय नेते या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी येत असतात आणि आज मनोज जरांगे पाटील देखील या किल्ल्यावरती दाखल झालेत, पाहणी करतायत। तर आपण ही तीनही दृश्य पाहतोय। महत्त्वाच्या तीन घटना आहेत। मुंबईमध्ये हुतात्मा चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन आहे। तर दुसरीकडे आपण पाहू शकतोय मनोज जरांगे पाटील राजकोटवरती दाखल झालेले आहेत, किल्ल्याची पाहणी करतात। तर तिसरीकडे नागपूरमध्ये महायुतीकडून भाजपकडून देखील आंदोलन करण्यात येतंय। आपण ही तीनही दृश्य पाहतोय। आज संपूर्ण दिवसभरामधल्या तीन महत्त्वाच्या घडामोडी आपण म्हणू शकतोय। एकीकडे मुंबईमधली ही दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त, तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देखील राजकोटवरती दाखल झालेत, किल्ल्याची पाहणी करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही पुतळ्याचे अवशेष तिथे आहेत त्या अवशेषाची पाहणी करताना दिसतायत। विविध त्यांच्याबरोबर कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर तिसरं दृश्य आपण पाहतोय, नागपूरमधलं हे दृश्य आहे। भाजपनं प्रत्युत्तर देत हे आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। पुण्यामध्ये भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। आपण ही तीनही दृश्य महत्त्वाच्या घडामोडींची पाहतोय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून। वैभव, एकीकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन केलं जातंय, तर पुण्यामध्ये भाजप देखील आक्रमक झाले, भाजप सुद्धा आंदोलन करताना दिसतंय, काय अपडेट? करू आंदोलन। वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आंदोलनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी जोरदार करण्यात येते। महाविकास आघाडी या मुद्द्याचं राजकारण करते। मालवणला जो शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय त्याचं राजकारण जे आहे ते महाविकास आघाडीकडून केलं जातंय। महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करते, आज महाविकास आघाडीतले काही नेते ज्या पद्धतीने युवकांचे समाजाच्या माती भडकवते, नवाब आदित्य ठाकरे त्या गडावर जाऊन ज्या पद्धतीने एक चुकीचा नेरेटिव्ह शेड करतात, या विरोधात आम्ही निषेध करत आहोत। महाविकास आघाडीने आपल्या आराध्य दैवताविषयी चुकीचे निरोप देऊन एक चुकीचा नेरेटिव्ह पसरवून लोकांची माती नाही भडकवली पाहिजे, याच्या निषेधार्थ आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात आज रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चा हा सगळ्या जिल्ह्यामध्ये निषेध करत आहे महाविकास आघाडीचा। काय चुकीचं नेरेटिव्ह पसरवले महाविकास आघाडीने तुम्ही सांगता, म्हणजे तुम्हाला किल करायचं नेरेटिव्ह काय? आज एकच कारण आहे की आज आपल्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ही घटना दुर्दैवी घडल्यानंतर सुद्धा आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी माफी मागितली। हा विषय जास्त पुढे न नेता याच्यावर पॉझिटिव्ह पुढे जाऊन आपण लोकांची माती न भडकवता हा विषय थांबवून पुढे जाऊन आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे। आपण महापुरुषांवर राजकारण नाही केलं पाहिजे, एवढंच आहे आणि हे करतात म्हणून आम्ही त्याचा निषेध नोंदवतो। या संपूर्ण घटनेचं राजकारण केलं जातं असं वाटतं का? की गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे, दोन्ही सत्ताधारी असतील किंवा विरोधक अध्यक्ष थोडं पुढे। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि आमच्या धमण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त वाहतंय। महाविकास आघाडी हे सध्या प्रत्येक विषयावरती राजकारण करू पाहते, हे आपण पाहतोय। म्हणजे नुकतंच त्या एका पीडित मुलीच्या विषयावरती यांनी राजकारण केलं, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात म्हणजे महापुरुषांच्या विषयात हे राजकारण करू पाहतात। कुठलाही मुद्दा मिळाला की त्याच्यावरती राजकारण करायचं आणि आपली भाकरी भाजायची, हे महाविकास आघाडीचं काम आहे। मुळात यांचा डीएनए औरंगजेबाचा आहे। यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचं कारण नाही। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथजी असतील, अजितदादा असतील, हे
या राज्यामध्ये आणि देशामध्ये राज्य करतायत आणि समाजाची सेवा करतायत, पण केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती राजकारण करण्याचं काम ही मंडळी करतायत। आपल्याला माहिती की विशाळगड असेल, प्रतापगड असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिता असणाऱ्या या गडावरची मोगली अतिक्रमणं ही याच सरकारने, महायुती सरकारने काढली। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं जनतेच्या सेवेच्या माध्यमातून काम हे सरकार करते आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याला अनुसरून काम करते। त्यामुळे मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो। महाविकास आघाडीकडून सुद्धा काउंटर केलं जातं की तुम्ही पुतळे उभारताना त्याचं राजकारण करता आणि पडल्यावरती त्याची जबाबदारी घेताना त्याला कसं काय राजकारण म्हणतात, त्याचा दोष दिला जातो। नाही, मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, आमच्या सुद्धा मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे, पण त्याचं सार्वत्रिक राजकारण करणं, चुकीच्या पद्धतीने हा विषय जनतेमध्ये नेणं हे अशोभनीय आहे। त्यामुळं असं म्हणलं पाहिजे की अशा पद्धतीने कुठं पुढच्या काळात प्रकार घडू नये। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ, मोठं स्मारक करू, छत्रपतींचा भव्य दिव्य पुन्हा एकदा पुतळा उभारू हे अभिप्रेत होतं, पण केवळ आणि केवळ या मंडळींना राजकारण करायचे। त्यामुळे आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून अनुप मोरे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये आंदोलन होतं। भारत माता की जय 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 जय।